जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये सध्या लाल कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली। या भागामध्ये केळी आणि कापसासोबतच लाल कांदा आणि रांगडा कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो। सध्या शेतामध्ये मजूर लावून कांद्याची रोपं लावली जात आहेत, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा त्यांच्या नशिबाची परीक्षा पाहत आहेत। अनेक शेतकरी स्वतः बीजापासून रोपं तयार करून लागवड करतात, तर काही शेतकरी विकतची रोपं वापरतात। मात्र कांदा पिकवण्यासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत खूप मोठा खर्च येतो। त्यातच नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारपेठेत मिळणारे कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। आता लागवड केलेला हा कांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये काढणीस येईल, त्यावेळी बाजारात मिळणाऱ्या दरावरच शेतकऱ्यांच्या नफ्या तोट्याचं गणित अवलंबून असेल। कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना थेट इंदूर येथील बाजारपेठ गाठावी लागते, त्यामुळे वाहतुकीचा खर्च हा वेगळाच असतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होतो। जर चांगला भाव मिळाला तर काहीतरी हातात येतं, अन्यथा लागलेला खर्चही निघत नाही, असं कांदा उत्पादक शेतकरी सांगतायत। त्यामुळे यंदा तरी कांद्याला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल अशी अपेक्षा करूया। शेतात काय लागवड चालू आहे? आता कांदा, लाल कांदा लागवड चालू आहे। रोप कुठून आणलं होतं का स्वतःच तयार केलं? आणलेलं होतं, दुसऱ्याकडून बी टाकलेलं होतं। घरीच रोप तयार केलं? घरीच रोप तयार केलं। अच्छा, किती आहे क्षेत्र? हे 1 एकर आहे आणि ते तिकडचं 2.5 एकर आहे। 2.5 एकर पूर्ण कांदा लागवड? पूर्ण कांदा लागवड। अच्छा, किती मजुरांच्या सहाय्याने लावला जात आहे? ते रोजचे 12 मजूर चालतात। रोजचे 12 मजूर? हां, 5-6 दिवस लागवड सुरू आहे। अच्छा, तर कारण कांदा ज्यावेळेस काढणीला येतो त्यावेळेस भाव कमी जास्त असतो। कांदा जो उत्पादक शेतकरी त्याला परवडतं का? लागलेला जो खर्च असतो तो? हां, कांद्याला जे लागलेला खर्च असतं ते काढून वरती काही ना काही मिळत राहतो लाल कांद्याला? अच्छा, आता कांदा कधी काढणी होईल याला? हा कांदा नोव्हेंबर एंडमध्ये काढणी होईल, 2.5 ते 3 महिने। आणि विक्रीला कुठे जाता मग? विक्रीला इंदोर जाता। हा कांदा इंदोर जाता? हो। मग ते वाहतूक खर्च वाढत असेल? हा, सर्व वाढतं, पण भाव जर मिळाला तर पैसे राहून जातात। आणि जर नसला तर मग भाव जर नसला तरी हातला हात भिडतो, म्हणजे जे लागलेला खर्च काढूनच मिळतं। NTV न्यूज मराठी, जळगाव।